पाहतोय पलदरी पंचायतमधील वर्णे टीम आणि त्यांना फाईट करेल त्या अर्थात मोरेवाडी टीम. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वाते साधिक्य शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते नमस्तुत्या. महाराष्ट्रावर सोऱ्याचा भगवा फडकवणाऱ्या सिंहाला छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुद्रा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आणि आपण आमच्या संपूर्ण स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं आपल्या या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. जाऊया मैदानच्या आतमध्ये. स्ट्राईकसाठी मनोज झोरे, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये. अगदीच जर विचार केला ना तर आनंद वाघमाऱ्या आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला आहे कांता वारे. P1चा पहिलं षटक, गोलंदाज तयार. पहिला बॉल, पहिला चेंडू यावेळेस अगदीच फलंदाजापासून थोडासा दूरवरती ठेवला. पंचांनी या ठिकाणी दंडित केला. वाईड बॉलचा इजाफा येत असताना वाईड बॉलच्या सहाय्यानं संघाचं खातं ओपन होत असताना टीम वर्णे टीमसाठी एका धावेनं या ठिकाणी अवांतर धावसंख्येनं संघाचं खातं ओपन केलं गेलं. धावफलकावरती धावसंख्या जोडली गेली ती मात्र एक धाव. तुडुंबाशी गर्दी, चारी साईडनं प्रेक्षकांची तुडुंबाशी गर्दी आपण पाहतोय. लगातार हा दुसरा चेंडू वाईड बॉल. P1चा पहिलं षटक. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी वाईड आलेत. काय जबरदस्त सामना, जबरदस्त स्पर्धा. आयोजकांनी खऱ्या अर्थाने घेतलेली मेहनत आणि ते मेहनत या ठिकाणी आपण पाहतो रंग आणत असताना आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगली स्पर्धा. परंतु इथे कांता वारे बॉलिंग मार्कवरती, पंचाच्या अगदीच डाव्या साईडनं बॉलिंग मार्कवरती पुनश्च तयार. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला टॅप केलं गेलं आहे. सिंगल मात्र इथून फास्ट आल्या. सिंगलनं वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन केलं मनोज झोरेनं आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 3 या अंकावरती. अगदीच स्ट्राईकसाठी पुन्हा एकदा आनंद वाघमाऱ्या. वर्णे पलदरी पंचायत चषक 2026 या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं त्याच्या नावावरती एक बाईक आपण पाहिली. हा निश्चित तो बायकर मॅन खेळाडू खऱ्या अर्थाने यावेळेस आपण पाहतो ऑन स्ट्राईक एंडला. आणि त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीसाठी जर विचार केला ना तर कांता वारे बॉलिंग मार्कवरती 38 सर्कलच्या बाहेर भरपूर चांगली फिडिंग, वाडीश लॉंग ऑन एरिया सजवल्या. 38 सर्कलच्या आतमध्ये स्वतः विकेट किपर, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, पॉईंट, सिलिमिडॉप, त्यानंतर सिलिमिडॉन. यावेळेस मोठा फटका, चेंडूला उडवलाय, धमाका केलाय. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या डोक्यावरून. आहे तो 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. षटकारनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 9 अंकावरती. 2 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या तब्बल जोडल्या जाते ते 9 धावा. इथे मोठा फटका, हवाय फायर बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी, पकडलाय झेल आणि संपवलं यावेळेस आनंद वाघमारेचा खेळ. बॅक टू दी डगआउट डीजे. वाघमारीची खऱ्या अर्थाने एक महत्वाची विकेट, एक मोठी विकेट, एक मोठी सफलता या ठिकाणी मिळवली. सफलतापूर्वक गोलंदाजी. अगदीच जर आपण पाहिलं, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी. पहिली बारी होती आनंद वाघमारीची, तर नंतर बारी होती ती कांता वारेची. इथे मोठा फटका, चेंडूला मात्र बॉन्ड लाईनची दिशा दाखवत असताना चेंडू जाईल शेवटच्या मोमेंटला. 1 बाउन्स 2 बाउन्स करत चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. धावा. पहिलं षटक, P1चा पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल. अगदीच अनिकेत हिलमच्या बॅटमधनं खऱ्या अर्थानं आपण चौकार पाहिला. यावेळेस वाईट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत 3 वाईट
बॉल फेकले गेले आहेत. अगदीच कांतावारेच्या माध्यमातून खराब गोलंदाजी थोडीशी पाहायला मिळते. एक षटकार, एक सिंगल, एक चौकार, 3 वाईड. एकंदरीत आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 14. यावेळी चांगला फटका, खोलवर टप्प्यात चेंडू होता, खोदून काढलाय. चांगले फिल्डिंग एरिया, फिल्डिंग डिपार्टमेंट खूप चांगलं सजवलं गेलं. सिंगल जरूर आल्या. अगदीच 15 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल, शेवटचे 2 बॉल अद्याप इथून शिल्लक आणि निश्चितच यावेळेस झेलची संधी. इथे खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. जीवदान कोणाला दिलंय तर मनोज झोरेला, एक हार्ड हिटर खेळाडू. आणि खऱ्या अर्थानं त्याला दिलेला जीवदान या ठिकाणी खऱ्या अर्थानं कितपत महागडा ठरेल टीम मोरेवाडी संघाला या येणाऱ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाजी चांगली राहिली, परंतु क्षेत्ररक्षकाने त्यांना साथ देणं खूप जरुरी होतं. इथे ओव्हर क्रमांक 1 संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 16 अंकावरती. 16 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. आपण पाहतोय नाईट रजनी शृंखला 2026 पर्व दुसरं श्री स्वामी समर्थ पलदरे ठाकूरवाडे आयोजित ही शृंखला या ठिकाणी आपण पाहतोय. आजचा 4था दिवस, 4थी रात्र, 4थी रजनी आणि 4थ्या रजनीतील खऱ्या अर्थानं दुसरा सामना आपण पाहतोय. एकीकडे टीम पलदरी पंचायतमधील एक दादा संघ म्हणजे याची ओळख खऱ्या अर्थानं अगदीच कळंबोली या नाईट रजनी शृंखलेमध्ये चॅम्पियन ठरलेला संघ अर्थात हा वर्णे संघ आपण पाहतोय. अगदीच ओपन टीमला परास्त करून प्रथम क्रमांकाचा पारितोषिक फटकावणारा संघ हा वर्णे संघ आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये आणि त्यांना फाईट करत असताना आपण पाहतोय ही मोरेवाडी टीम. ओव्हर क्रमांक 2, गोलंदाज सज्ज सुरेश फादीर, एक मोठा खेळाडू आहे. अगदी चांगला खेळाडू आपण पाहतोय. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधारानं. त्या विश्वासाला सार्थ ठरेल का? इथे पायावरती चेंडूला जर विचार केला तर चेंडू जाऊन आदळतोय आणि बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या बराबरीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 17 अंकावरती. अशुभ आकडा स्कोर कार्डवरती जोडला जातोय. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करावं लागेल, कारण की काय, पहिले षटक जे होतं ना खूप महाग होतं आणि त्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या आणि इथून गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन करावं लागेल, परिवर्तन आणावं लागेल, कमीत कमी धावसंख्या रोखावं लागेल. इथून गोलंदाज तयार. अगदीच कमी गतीनं, स्लोअर गतीचा हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. स्लोअर गतीनं हा चेंडू हाताला होता, कमी गतीनं हाताला गेला चेंडू जाईल डॉट. हर एक डॉट गेंद के ऊपर कोई रन नहीं होता दोस्तों. तो डॉट चेंडू मात्र या ठिकाणी फेकत असताना आपण पाहू शकाल. मैदानच्या आतमध्ये गोलंदाज क्रमांक 2 सुरेश फादीर, अतिशय चांगला गोलंदाज, वेगावरती स्वार होऊन पुन्हा एकदा तयार होत असताना पंचांच्या डाव्या साईडनं वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे सिंगल फास्ट आले. डबलला कोणतेही प्राधान्य दिले जात नाही. जिथे धावा येत नाही आहेत बाईकच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा एक धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने या षटकामध्ये रोखलंय. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला ना तर सुरेश फादीरनं रोखलं. 3 चेंडू मागे 2 धावा खर्ची केल्यात. आत्तापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 18 अंकावरती. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. आत्तापर्यंत धावा लगावल्या त्या 18. इथे चांगला स्ट्रोक, परंतु झेल, यस पकडलाय झेल आणि संपवला यावेळेस मनोज झोरेचा खेळ. बॅक टू द डगआउट डीजा. त्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये देखील मेगा फायनलमध्ये जर विचार केला तर या खेळाडूनं ताबडतोड फलंदाजी केली होती आणि तोच फलंदाज ज्यावेळेस आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला सज्ज झाला रोशन मुकने. पहा सुरेश फादीर, एक अनुभवी गोलंदाज या मोरेवाडी टीमकडे नक्कीच. इथे चेंडू सरळ निघून चाललाय. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातंय. चेंडू निघून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये.
डॉट बॉलची सांगता झालं एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन मिड विकेट कॉर्नर भरपूर चांगलं लेफ्ट हँड बॅटरसाठी सजवलं गेलं आहे. अतिशय चांगली आहे फिल्डिंग डिपार्टमेंट आहे मात्र या ठिकाणी सजवल्या मोरेवाडी टीमनं. इथे हलक्या हातानं समजदारचं क्रिकेट पॉईंट क्षेत्रामध्ये समजदारचं क्रिकेट सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा कदाचित प्रयत्न असावा. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी फिनिश झाले. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्येला ते एकंदरीत 19 धावा. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस येईल रानसे विपक्ष माऊली 11 बोरीचीवाडी. दोन्ही संघनायक मध्यंतरी आपण लगेच टॉससाठी यायचं. माऊली 11 बोरीचीवाडी बनाम रानसे बी. एक बिग फाईट मॅच, एक घमासन मॅच, एक घमासन युद्ध आपल्याला पाहायला मिळेल या मॅच नंतर. दोन्हीही संघ तितकेच बल्लाडे आहेत आणि त्या दोन संघादरम्यान एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. तुर्तास यावेळेस आपण पाहतोय वर्ण विपक्ष मोरेवाडी या दोन टीम दरम्यान एक संघर्षमय लढत मैदानच्या आतमध्ये. संघर्ष करत असताना मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय वर्णे टीमला संघर्ष करावा लागेल. तो वर्णे टीमला कारण पहिलं षटक खूप चांगलं होतं आणि त्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि एकंदरीत एक कमबॅकिंग षटक या ठिकाणी राहिलं ते मोरेवाडी टीमचं अर्थात सुरेश पादीरचं. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पहा. शेवटच्या चेंडूला त्याने सिंगल का घेतली होती ते त्याने दाखवून दिलं. रोशन मुकने ऑन फायर ब्लास्ट केलाय. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतचे पदाधिकारी. यावेळेस अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 षटकार. मॅसिव्ह हिट. आजच्या लॉट्समधील सर्व संघांना बेस्ट ऑफ लक. अगदी शुभेच्छा आल्यात किशोर शिंगवा यांच्या माध्यमातून. हाईट फॅक्टर चेक करायचं आहे का? यस. या आयोजक कमिटी कर्जत टेनिस क्रिकेटचे पदाधिकारी अर्थात किशोर शिंगवा यांच्या माध्यमातून या संपूर्ण आयोजक कमिटीला आणि या संपूर्ण आजच्या लॉट्समधील सर्व संघांना या ठिकाणी मात्र शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील करूया या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत. फेल डिलिव्हरी अगदीच्या ठिकाणी चेक केलं गेलं. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 षटकार या ठिकाणी आपण पाहतोय. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. गोलंदाज क्रमांक 3 उमेश. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली होती. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या होत्या. परंतु जसा मैदानच्या आतमध्ये रोशन मुकने इंटर झाला ना तसा मैदानच्या आतमध्ये 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक 2 षटकार ठोकतोय. षटकार हॅट्रिकच्या कगारवरती. इथे फसवलं गेलाय. अगदीच जर का विचार केला ना तर इथून हा चेंडू सरळ जर आपण पाहिला ना तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये षटकार हॅट्रिकच्या उंबरटी होता. शॉर्ट आर्म बॉल होता. तर चेंडूवरती अटॅक करायचं होतं. महत्त्वाचे 3 विकेट पहा. आनंद वाघमारेनं पाहिजे तसं योगदान दिलं नाही. त्याच्यानंतर मनोज जोरे स्वतः कर्णधार या ठिकाणी स्वस्त्यात बाद झाला. त्याच्यानंतर रोशन मुकनेनं संघाला एक चांगलं सावरलं. 2 षटकार आणि एक सिंगल घेऊन वैयक्तिक 13 धावींचं त्याने योगदान दिलं. 4 चेंडू त्याने सामना केला आणि वैयक्तिक 13 धावींचं योगदान देऊन तो मात्र तंबूच्या दिशेने जात असताना आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती धावसंख्या आता जोडल्या जात आहेत. 31 धावा 31 लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. 2.3 चेंडूचा खेळ संपला. न्यू बॅटर इनाईट क्रमांक 5 वरती दीपक पवार यावेळेस आपण पाहतोय स्ट्रायकरला. गोलंदाज यावेळेस मात्र कमबॅक केलाय. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. कमबॅक होणं खूप जरुरी होतं मोरेवाडी टीमला. यावेळेस शॉर्ट ऑन बॉल फुल केला. अटॅकिंग फटकेबाजी. परंतु इथे घडलं काय? अगदी दोन्ही हात मात्र या ठिकाणी फाटके निघाले. हा झेल होता. झेल कॅरी करता आला नाही आणि चेंडू जाईल सीमारच्या पलीकडे. षटकार. इथे चांगला फटका. पॉइंट शतरक्ष अगदीच बिटवीन द गॅप. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या मधोमध चेंडू जाईल सीमारच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी हा येतोय अजून एक चौकार.
ऑन द स्कोर कार्ड 41 धावा स्कोर कार्डवरती. संकटावर अशा प्रकारे तुटून पाडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि तेच सध्याच्या घडला मैदानच्या आतमध्ये चालू आहे. टीम वर्णे संघाकडून अगदी जबरदस्त बॅटिंग. प्रथमतः टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला मनोज जोरेनं आणि तो निर्णय मात्र यशस्वी ठरत असताना आपण पाहतोय. चला बॉलची व्यवस्था करायची आहे मैदानच्या आतमध्ये. यशस्वीरित्या तो निर्णय या ठिकाणी यशस्वी होत असताना जरूर स्वस्त्यामध्ये 3 विकेट गमावल्या, परंतु त्यानंतर दीपक पवारने एक चांगली बाजू सांभाळून ठेवली. कारण त्याला दिलेली संधी, त्याला दिलेलं जीवदान, आणि ज्या वेळेस आपण एखाद्या खेळाडूला जीवदान देताना त्यावेळेस मात्र तो खेळाडू नक्कीच हवी ठरत असतो आणि तेच मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा शॉर्ट अँड बॉल होता. यास जोरदार अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी जाणवला. चला ओव्हर क्रमांक 3 देखील या ठिकाणी संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या 41 धावा 41. 41 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 बाद 41 अशी धावसंख्या आपण पाहतोय. जवळपास जर विचार केला तर 14.25 रन रेटनं स्कोर कार्ड धावतोय टीम वर्णे संघाचा. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला मैदानच्या आतमध्ये अनिकेतला आता हात खोलावे लागतील, कारण शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक म्हणून ज्या षटकाला समजलं जातं तर ते षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. अमर बॉलिंग मार्कवरती स्लॉग ओव्हरचं षटक. शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांना संधी असते जास्तीत जास्त मोठे फटके मारण्याची, परंतु त्या संधीचं सोने अनिकेत हिलम करेल का? एक उगवता सितारा वर्णे टीमचा यंग मॅन खेळाडू. जवळपास जर आपण पाहिलं तर 16 वर्ष वयोगटाला खेळाडू आपण पाहतोय. एअर सीटचा वाईट बॉल आणि नॉन स्ट्राईक एंडला एक अनुभवी प्लेअर ज्याने कित्येक स्पर्धा आपल्या बॅटिंगच्या जोरावरती, आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती खऱ्या अर्थाने ज्याने गाजवल्या, तो दीपक पवार नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. अजूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. आणि निश्चितच यावेळेस विचार केला ना तर हा वाईट बॉल आला आणि वाईट बॉलच्या सहाय्याने टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 42 अंकावरती. गोलंदाज तयार राहा. पुन्हा एकदा अमरचा पुढील बॉल. इथे मोठा फटका, स्टेट ड्राईव्ह, धमाका केलाय, बिग स्ट्रोक, षटकार. श्री गणेश देशमुख यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे कॅश प्राईज वर्णे टीमसाठी. वर्णे टीमवरती त्यांचं असलेलं प्रेम आणि बॉलची जुना बॉल द्यायच्या मैदानच्या आतमध्ये बॉलची व्यवस्था करायची. षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी वर्णे गावचे युवा उद्योजक गणेश देशमुख यांच्या माध्यमातून ते पारितोषिक या ठिकाणी लगावलं गेलं. षटकार आलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या 48 धावा 48. लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. प्रयत्न करून चुकला तरीही चालेल, पण प्रयत्न करायला कधीच चुकू नका मित्रांनो. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट, सातत्यानं प्रयत्न करत राहा, कारण अपयशी यशाची पहिली पायरी आहे. यास प्रयत्न केला यावेळेस गोलंदाजानं, प्रयत्न केला यावेळेस गोलंदाजानं. अचूक मारा, अचूक लाईन, अचूक टप्पा ठेवला आणि चेंडू सरळ निघून चालला तो विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती झाल्या. इथे चांगला फटका, नो मॅन झोनला, अगदीच बिटवीन द गॅप, चेंडू निघून चाललाय, ग्राउंड डाऊन ना, चेंडू जातोय सीमा पार, 4 धावेंसाठी चौकार. स्कोर कार्डवरती एक हाय स्कोर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय वर्णे टीमचा. अनिकेत हिलम ऑन स्ट्राईक एंडला. इथे फुलरलेनचा चेंडू, त्याच्यावरती केला आघात आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडं 6 धावेंसाठी षटकार. कनात करत असताना ठोकलाय अनिकेत हिलमना. पुन्हा एकदा एक षटकार. काय जबरदस्त तुफानी बॅटिंग. 16 वर्ष वयोगटीला खेळाडू आपण पाहतोय, यंग मॅन खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. हा यंग खेळाडू, खऱ्या अर्थानं यंग खेळाडूंचा भरणं असलेली टीम आपण पाहतोय वर्णे टीम. आज खऱ्या अर्थानं मैदानच्या आतमध्ये इथे पाहावं लागेल, लाईन तपासावं लागेल. पंचाने लाईन तपासली. इथं वाईड बॉल, लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू अगदीच आपण पाहतोय वाईड आलाय आणि स्कोर कार्ड तब्बल 59 अंकावरती 59. लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. काय जबरदस्त पार्टनरशिप राहिली या दोन खेळाडूंदरम्यान. गोलंदाज तयार अमर.
इथे अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही. शेवटचा बॉल इथून शिल्लक, अगदीच शेवटचा बॉल मात्र इथून शिल्लक असणारा. लगातारचा हा दुसरा चेंडू इथून नेतो, लाईन मात्र यावेळेस सापडली. वाईट यॉर्करचा सातत्याने प्रयास केला, यशस्वी ठरला. शेवटचे 2 बॉल जर आपण पाहिलं तर योग्य लाईनवरती योग्य टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले ते गोलंदाज अमरनं आणि इथून 59 अंकावरती रोखलं टीम वर्णे संघाला आणि तब्बल 60 डावींचं लक्ष ठेवलंय. येणारे 4 षटकामध्ये गरज असणाऱ्या ते 60 डावींची. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमानुसार या ठिकाणी कंपल्सरी धावा चेस करणं गरजेचं आहे. मध्यंतरी या ठिकाणी टॉससाठी या अगदीच माऊली 11 बोरीची वाडी संघनायक आणि त्यांना फाईट करेल रानसई क्रिकेट संघ, रानसई संघनायक. प्लीज आपण टॉससाठी या. लगेच दोन्ही संघांना सूचना असतील की आपण कोणताही विलंब करायचं नाही. अगोदरच 1 तास आपण लेट झालो, अगदीच 1 तासाने या ठिकाणी स्पर्धेला लेट होताना आपण पाहिलं. तर निश्चितच माऊली 11 बोरीची वाडी संघनायक आणि त्यांना फाईट करेल रानसई क्रिकेट संघ, रानसई. अगदी दोन्ही संघनायक आपण टॉससाठी यायचं. जबरदस्त प्रेक्षकांची तुडुंब अशी गर्दी पहा. विचार केला ना तर पलदरी गाव खऱ्या अर्थानं कर्जत तालुक्यातले प्रसिद्ध ठिकाण, प्रसिद्ध गाव. आपण पाहिलं तर बाजूला श्री स्वामी समर्थांचा मठ, पलदरी खऱ्या अर्थाने पुण्यनगरी. त्याच्या बाजूला जर का आपण पाहिलं तर सोनगिरीचा डोंगर आणि एक पर्यटन स्थळ खऱ्या अर्थानं त्याच्या बाजूला आपण पाहतोय निश्चितच पलदरी डॅम. खऱ्या अर्थाने हे देखील पर्यटन स्थळ. त्याच्या बाजूला दिवाडकरांचे एक हापूस आंबा, फेमस हापूस आंब्याची बाग. त्याच्यानंतर जर का आपण विचार केला तर पलदरीचे भरपूर असे धबधबे, फेमस धबधबे. भरपूर पर्यटक, एकदा जून महिना चालू झाला की भरपूर पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. आणि खऱ्या अर्थानं याच पलदरी गावाचा जर विचार केला तर नाचण्यासाठी एक फेमस म्हणून या पलदरी ठाकूरवाडी या गावाला ओळखलं जातं. आणि तसं इतिहासामध्ये त्यांची नोंदणी देखील आहे, अगदीच त्यांचं नाव देखील आहे. कारण सर्वात जास्त कर्जत तालुक्यामध्ये नाचणी पिकवणारं गाव म्हणून ज्या गावाची ओळख आहे ते मात्र या पलदरी ठाकूरवाडी या गावाची. आणि खऱ्या अर्थानं इथून जर आपण पाहिलं ना तर आता 60 डावींची गरज असणार आहे. लगेच मैदानच्या आत आपण सलामची जोडी इंटर करायची. टीम मोरेवाडी टीम. आणि कोणत्याही गोलंदाजाने, अगदी 4ही गोलंदाज जर का कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर का संपादित केली तर सन्मान्य श्री गणेश देशमुख यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल ते विकेट हॅट्रिकसाठी. वर्णेगावचे युवा उद्योजक गणेश देशमुख यांच्या माध्यमातून ते खऱ्या अर्थाने कॅश प्राइज या ठिकाणी लगावलं जातं आहे या वर्णे टीमवरती. तर चला सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवा आणि लगेचच मैदानच्या आतमध्ये इंटर करायची सलामीची जोडी. मोरेवाडी टीम जास्तीचा वेल नको या. 24 बॉल बनवायचे 60, त्यात 2 बॉलचे पॅनल्टी दिले म्हणजे 22 बॉल आहेत, 22 चेंडू आहेत. आणि त्या 22 बॉलमध्ये जर आपण पाहिलं ना तर 60 डाव बनवायचे आहेत. आणि विवेक देशमुख यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी असेल. अगदीच पहा, आज वर्णे टीमला सपोर्ट करण्यासाठी त्यांचे पाठीराखे भरपूर संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले, दाखल झाले. त्या संपूर्ण पाठीराख्यांच्या प्रेक्षकांचा देखील आपण करूया श्री स्वामी समर्थ पलदरी ठाकूरवाडी या नाईट रजनी शिंकलेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानच्या आतमध्ये, जिथे आता चेंडू शिल्लक आहेत 22 आणि 22 बॉलमध्ये बनवायचे आहेत ते मात्र 60. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. ओव्हर क्रमांक 1 घेऊन येईल गोलंदाज. आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती दीपक पवारवरती विश्वास दाखवलाय. एक अनुभवी प्लेयर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. सांघिक वाढतील पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येईल दीपक पवार. पॉवर प्लेचं पहिले षटक या ठिकाणी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये हाताळण्यासाठी सज्ज झाला. सुरेश आणि उमेश ही जोड खेळली मैदानच्या आतमध्ये. दोन्ही टीमला देऊया विश ऑल द बेस्ट. मैदानच्या आतमध्ये दोन्ही संघ प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधामध्ये बराचदा मैदानच्या आतमध्ये फाईट झाली असेल, परंतु आज या क्रीडांगणावरती प्रथमच टफ फाईट होत असताना आपण पाहतोय. आनंद वाघमारे चेंडूला उचलणार, फेकणार
या ठिकाणी फास्ट थ्रो होणं गरजेचं. थोडंसं जर विचार केला ना तर कवायत करणं खूप गरजेचं. असं करून जमणार नाही आहे. जिथे फक्त सिंगल होती तिथे डबल सहज कंप्लीट केले जाते. त्याच्यामुळे आपले परफेक्ट या ठिकाणी फिल्डिंग होणं जरुरी आहे. इथून जर का आपण पाहिलं तर 2 धावा सहज कंप्लीट जिथे सिंगल होऊ शकले असते तिथे 2 धावा आल्यात. संघाचं श्री गणेश केले, संघाचं खातं ओपन केले. दोन्ही अंकानं फलंदाज सुरेश पादीरनं, एक जबरदस्त खेळाडू, एक मोठं नाव आहे सुरेश पादीरचं देखील. कोण विसरलेला खेळाडू देखील कित्येक तरी स्पर्धा या खेळाडूने देखील आपल्या बॅटच्या जोरावरती गाजवल्यात. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे या मोरेवाडी टीममध्ये. इथे आपण पाहतोय बिटवीन द गॅप ना चेंडू जाईल वाडी स्लॉंग अपच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषे पार. 4 धाव्यांसाठी येतोय हा चौकार. पण बोरीचेवाडी टीम लगेच आपण टॉससाठी यायचं. स्लोअर गतीने यावेळेस चेंडूला पुन्हा एकदा चेंडू खाली खराब क्षेत्ररक्षण, अतिशय गचाल क्षेत्ररक्षण. यावेळेस जर आपण पाहिलं ना तुकाराम हिलम यांनी थोडंसं शरीराची हालचाल करणं खूप जरुरी आहे. जर आपण शरीराची हालचाल केली नाही आहे इतकं जड होऊन चालणार नाही. फिटनेस ठेवावं लागेल क्रिकेटमध्ये. तुम्हाला जर का क्रिकेट खेळायचं आहे तर तुम्हाला मात्र तुमची फिटनेस दाखवावं लागेल. आनंद वाघमारेनं देखील खराब लुजिंग फिल्डिंग केली, त्याच्या मोबदल्यात 2 धावा आल्या. अशी फिल्डिंग करून चालणार नाही. जर तुम्हाला गोलंदाज चांगल्या टप्प्यावरती चांगल्या योग्य लाईनवरती गोलंदाजी करतोय ना तर त्यावेळेस त्या गोलंदाजाला तुम्ही सर्व क्षेत्ररक्षणी साथ देणं गरजेचं आहे. परंतु तसं होताना दिसत नाही आहे मैदानच्या आतमध्ये. मोरेवाडी टीमला याचा फायदा होतोय. इथे ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. यस जोरदार अपील, जोरदार अपील. यस उंगली उठी मतलब दुर्घटना घटी. अगदी त्या ठिकाणी विकेटचं पतन. पहिला विकेट डाऊन. बॅक टू द डगआउट. डीजे पॉवर प्लेचं षटक होतं. 4 बॉल हाताळायचे होते, ते षटक मात्र इथले संपलं. आता येणारे 18 बॉल आणि बनवायचे आहेत 52 धावेंची गरज. म्हणजे येणारे 18 चेंडू 52ची गरज. म्हणजे 17.3300च्या सरासरीने इथे धावा बनवायचे टीम मोरेवाडी संघाला. मोरेवाडी संघाला देखील कमी लेखून चालणार नाही आहे. क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीने भरलेला आहे खेळ मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताळून होत नाही ना तोपर्यंत विजय कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगणं मात्र कठीण आहे. सातत्यानं रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. तुमची आमची ओळख नसताना ओळख निर्माण करून देणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि तोच क्रिकेटचा खेळ रंगला आहे मैदानच्या आतमध्ये. मोरेवाडी विरुद्ध वर्ण्या. इथे मात्र स्कोअरकडचा फटका. गचाल क्षेत्ररक्षण रवींद्र वाघमारे देखील या ठिकाणी खराब फिल्डिंग करत असताना आज मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वर्णे टीम भरपूर जेवून आले वाटतं. कारण आनंद वाघमारे जिथे सिंगल होती तिथे लूज फील्ड पाहायला मिळाली. तुकाराम वाघमारेकडनं फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. तुकाराम इलमकडनं फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. त्याच्यानंतर आपण पाहिलं स्कोअर लेगमध्ये आपण पाहिलं रवींद्र वाघमारे देखील गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अशी जर का फिल्डिंग केली तर मात्र रोशन मुकणे यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. ओव्हर क्रमांक 2. इथे चांगला फटका पुन्हा एकदा. यावेळेस मात्र चांगला एफर्ट देतोय स्वतःला. या ठिकाणी मात्र चेंडूवरती झोकून देतोय. सिंगल मात्र स्कोअर कार्डमध्ये. चला या माऊली 11 टीम उपस्थित झाले. चला रानसी क्रिकेट संघ या आपण टॉससाठी. दोन्ही कर्णधार आपण लगेच टॉससाठी या. स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या तब्बल 13 धावा. या सेटचा वाईट बॉल. यावेळेस लाईन खराब. लाईन तपासावी लागेल. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हारलं तरी इतिहास आणि जिंकलं तरी इतिहासच घडला पाहिजे. ती कामगिरी त्या मोरेवाडी संघाला करायची. यास ब्लास्ट केलाय. उंची जास्त, लांबी देखील खूप जास्त आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. यस थँक्यू डीजे. कोण म्हणतं धावा होणार नाही? धावा होतील, परंतु त्यासाठी तुम्हाला करावे लागतील ते प्रयत्न. प्रयत्न अर्थी परमेश्वर. प्रयत्न करा
तुम्हाला यश नक्की मिळेल. इथे पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, चेंडू जाईल बॅक टू बॅक, 2 चेंडू 2 षटकार. टीमनं टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. रानसी क्रिकेट संघ रानसाईला या ठिकाणी फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं. जसा सामना संपेल दोन्ही टीम रेडी राहायचं. 26 धावा स्कोर कार्डवरती. एकंदरीत 4 बॉल संपलेत. खूप महागडे षटक. रोशन मुकणे एक अव्वल गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक 18 वर्षाचा यंग मॅन हा खेळाडू आपण पाहतोय, परंतु खराब गोलंदाजी. 60 धाव्यांचा पल्ला या ठिकाणी गाठायचे. 26 तर आल्यात, आता बनवायचे त्या 34. चेंडू शिल्लक 14. मी तर म्हणेन, एकच म्हणेन, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा, अनुभव तरी मिळेल. निश्चितच प्रयत्न करून चुकला तरी चालेल, पण प्रयत्न करायला कधीच चुकू नका. मग ते आयुष्य सगळं क्रिकेट सातत्याने प्रयत्न करत राहा, कारण अपयश यशाची पहिली पारी आहे मित्रांनो. इथे मात्र यास जसा मैदानच्या आतमध्ये विकेट किपिंगमध्ये बदलाव केला मनोज झोरेनं. मनोज झोरे ही एक व्यक्ती जर आपण पाहिलं तर खूप हुशार व्यक्ती आहे, आणि खऱ्या अर्थानं जसा तो विकेट किपिंग चेंजिंग केली ना, तसा खऱ्या अर्थानं डॉट बॉल देखील आला. हे होणं खूप जरुरी आहे मैदानामध्ये. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका, खराब लाईन. अजून एक ब्लास्ट केलाय आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. येत असताना रोशन मुकलेल देखील आपण पाहिलं. या शांत वातावरणामध्ये, या दमट वातावरणामध्ये अगदी फटाक्यांचे फटके दिलेत खऱ्या अर्थानं. त्या रोशन मुकलेला 3 षटकार ठोकल्या, 1 चौकार ठोकले, 1 वाईड आला, 1 सिंगल. म्हणजे खूप महागडे षटक. तब्बल या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांती स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात 32 धावा. 16च्या सरासरीनं 16च्या रन रेटनं धावा आल्यात त्या मात्र 32. आता बनवायचे 12 चेंडू 28 धावींची गरज आहे. 14ची सरासरी अद्याप राखायची आहे. आता आनंद वाघमारे याच्यावरती विश्वास दाखवलाय. असा कोणता गोलंदाज आहे की तो वर्णे टीमला या ठिकाणी कमबॅक करून देईल? कमबॅक करावं लागेल. कमबॅक होणं खूप गरजेचं आहे ते वर्णे टीमसाठी. आता मात्र विचार विनिमय करण्यास भाग पाडलं जातंय त्या वर्णे टीमला, कारण वर्णे टीमनं केलेल्या त्या चुका, लूज केलेले फिल्डिंग आणि त्याचा फटका बसतोय टीम वर्णे संघाला. यस, ऑन स्ट्राईक एंडला यावेळेस फलंदाज आपण पाहतोय उमेश, नॉन स्ट्राईक एंडला केतन. पहा कांता यावेळेस आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधला 3 षटकार आणि 1 डॉट चेंडू आला होता. आनंद वाघमारे बॉलिंग मार्कवरती. अगदी पहा गोलंदाजची थोडीशी पिशे काढली गेली मैदानच्या आतमध्ये वर्णे टीमच्या, परंतु इथे आता कमबॅक करावं लागेल. यास आनंद वाघमारे यावेळेस बॉलर तयार झाला. यास ही लाईन उचित ठरेल, ही लाईन करावी लागेल. अगदीच व्हाईट यॉर्करचा प्रयास या ठिकाणी राहिलाय. एकंदरीत गुडलेतला चेंडू उचली घेऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सातत्याने डॉट बॉलची या ठिकाणी जरूरत आहे टीम वर्णे संघाला. 11 मध्ये आता बनवायचे आहेत 28 टीम मोरेवाडीला. यस, इट्स अ वाईड बॉल. यस, पंचांनी मात्र या ठिकाणी घोषित केला आहे वाईड बॉल. इट्स अ वाईड बॉल. पंचांनी मात्र या ठिकाणी अगदीच वाईड बॉल घोषित केला. वाईडनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 33 अंकावरती. 11 बॉल 27 ची गरज आहे. पहा जबरदस्त मॅच, टफ फाईट मॅच. दोन्ही संघ बराबरीच्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. 11 मध्ये आता बनवायचे 27 टीम मोरेवाडीला. कमबॅक करेल का? इथे कमबॅक केला. यास यास यास, ही लाईन होणं गरजेचं. आनंद वाघमारे जरूर बॅटिंगमध्ये थोडंसं डिसाल राहिला, फिल्डिंगमध्ये थोडासा डिसाल राहिला, परंतु गोलंदाजी करत असताना, कमबॅकिंग गोलंदाजी करताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. अगदीच विचार केला डाव्या स्टिकच्या बाहेरून गोलंदाजी करताना आपण पाहतोय आनंद वाघमारला आतापर्यंत 2 चेंडू डॉट फेकलेत, 1 वाईट जरूर फेकला होता, परंतु तदनंतर इथे अलॉंग द कार्पेटने चेंडू जाईल वाडिश लॉंगॉनमध्ये. फिल्डिंग डिपार्टमेंट अगदीच एक अनुभवी प्लेयर यशवंत पवार त्या दिशेला तैनात आहे. सिंगल आल्या. सिंगलला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सिंगलना स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 34 अंकावरती. 34 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. 34 धावा स्कोर कार्डवरती. 26 धाव्यांची अद्याप गरज आहे. चेंडू या षटकातील झाले 3. 9 बॉल
आणि बनवायचे ते मात्र 26 धावा. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शतरक्षक तैनात आहे. येस, नवनाथ हिलम जबरदस्त फील्डिंग डिपार्टमेंट यावेळेस खूप चांगलं राहिलंय. सिंगल आल्या जिथे असं वाटत होतं एका टप्प्याकडे चेंडू सीमापार जातोय की काय, परंतु या षटकामध्ये रोखलंय टिचून गोलंदाजी केल्या. भेदक मारा, तिखट मारा, जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय मैदानच्या आतमध्ये. अगदीच मोरेवाडी टीमला एकच सांगेन, एक ही दुगी से कुछ काम चलने वाला नहीं है. अगर जीत हासिल करनी है तो हर एक गेंद के ऊपर आपको चौवा या छक्का डागना बहुत जरूरी है. इथे करावं लागेल, परंतु इथे आपण पाहिलं ना पुन्हा एकदा लॉंग ऑन एरियामध्ये यशवंत पवार चेंडूला जसं उचलेल, फेकेल, कॅरी करेल तसं मात्र इथे सिंगलनं मात्र टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 36 अंकावरती. 36 ऑन द स्कोर कार्ड. 36 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतो. एकच विकेट गमावले. 24ची अद्याप गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते आता 7 आणि 7 मध्ये बनवायचे त्या 24. अद्याप कोणी जिंकलेलं नाही, कोणी हरलेलं नाही आहे, कारण मागील षटकामध्ये 24 आल्या होत्या, परंतु आता 7 बॉल आणि आता 24ची गरज आहे. थोडीशी रनिंगमध्ये थोडीशी गपलत पाहायला मिळाली, रनिंगमध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली. पाहूया शेवटचा बॉल. इथून मात्र शिल्लक तिसऱ्या षटकातील अतिशय लाजवाब गोलंदाजी राहिल्या. 4 धावा खर्च केल्या 5 मध्ये. स्लोअर गतीचा चेंडू गोलंदाजीमध्ये थोडंसं मिश्रण आणलं. यावेळेस चेंडूला उचलफेक केले गेले, स्ट्राईक स्वतःकडे ठेवले, शेवटच्या बॉलला सिंगल घेऊन आणि ओव्हर क्रमांक 3 देखील संपला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहता स्कोर कार्डवरती धावसंख्या लगावल्यात 37 धावा. 37 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. डीज मंजिलें उन्हीं को ही मिलती है दोस्तों जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. अगदीच तोच हौसला ठेवून यावेळेस 6 बॉल आणि बनवायचे आहेत 23 धावा टीम मोरेवाडी क्रिकेट संघाला. पाहूया गोलंदाज नवनाथ हिलम बॉलिंग मार्कवरती सज्ज. इथे मोठा फटका पहिल्या चेंडूवरती, आर पार सीमा पार आहे तो 6 धाव्यांसाठी. षटकार काही जबरदस्त मॅच, टफ फाईट मॅच चालू आहे. पहिल्या चेंडूवरती षटकाराला जिथे 6 मध्ये 23 बनवायचे, आता 5 मध्ये 17 कमबॅक कराल का. आता आनंद वाघमारे आणि मनोज जोरे थोडीशी हितकुच करत असताना, चर्चा करत असताना आता मात्र इथे चर्चा केली जाते, कान मंत्र दिला जातोय. ग्राउंड छोटे आहे परंतु इथे बॅटिंग पहा, लाजवाब बॅटिंग. षटकार आला अगदीच ज्या कांताच्या बॅटमधनं 4 षटकार निघाले, तो कांता स्ट्राईक एंडला. कांतामध्ये ती धमक, ती ताकद, परंतु तोच कांता स्ट्राईक एंडला. इथे चांगला फटका, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवायचं होतं, इथे गच्चाल क्षेत्ररक्षण. सिंगल आले, डबलला प्रयत्न. खराब फिडिंग. एकही धाव नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवल्या, कारण त्याला स्वतःवरती विश्वास आहे. जोपर्यंत मी स्ट्राईकला आहे ना तोपर्यंत मी सामना जिंकून देईन. ही त्याच्यामध्ये ताकद आहे, ती त्याच्यामध्ये क्षमता आहे, ती त्याच्यामध्ये धमक आहे, ती त्याच्यामध्ये गुणवत्या, त्याच्या मनगटामध्ये ती नक्कीच ताकद आहे. आता 4 बॉल बनवायच्या. 17चा खतरा कुणासाठी, नवनाथ हिलमसाठी की फलंदाज कांतासाठी. पाहूया कहाणी में ट्विस्ट. डॉट बॉल आलाय, तर नंतर जर का आपण पाहिलं 2 धावा होऊ शकल्या असत्या. अगदी हेमंत सर 2 धावा होऊ शकल्या असत्या, तर धावा घेणं जरुरी होतं. कारण इथे मात्र झेलची संधी. इथे तुकाराम हिलम करतोय काय. महत्वाची मॅच. काय फिल्डिंग करतायत. जिथे कॅच होती की ते कॅच ड्रॉप झालाय.
इथे 2 धावा आल्यात. अशा बरेच जर का फिल्डिंग डिपार्टमेंटनं जर का फिल्डिंग केली शेकद रनआउट आलाय का? येस रनआउट आले. एक धाव मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवल्या. सिंगलना स्कोर कार्ड जाऊन पोहोचल्या 44 अंकावरती 16ची गरज. रफ अँड टफ मॅच, पैसा वसूल मॅच. काय जबरदस्त मॅच चालू आहे. 3 चेंडू 16 धावेंची गरज. करूया मरो अशी स्थिती. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. करूया मरो अशी स्थिती. आता वर्णाई क्रिकेट संघ वर्णे टीमच्या सपोर्टर देखील सांगत असतील की ते एखादा चेंडू डॉट टाकावा नवनाथ हिला हीच अपेक्षा आणि आशा असेल ते वर्णे टीमसाठी. परंतु आशाने अपेक्षा असतील त्या मोरेवाडी क्रिकेट टीमला देखील की इथून एखादा मोठा फटका कांताकडनं येईल हीच अपेक्षा असेल. जर कांतानं जर का ही मॅच जिंकून दिली तर दिगंबर होला यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल अगदी त्या ठिकाणी. आणि कमलू पिरकड यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज म्हणजे दोघांकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी असेल. नवनाथ हिला बॉलिंग मार्क वरती. स्लो एम डिलिव्हरी. यस कहाणी में ट्विस्ट. अगदीच गोलंदाजीमध्ये चेंजिंग केली. चेंज ऑफ द पेस. हम भी कच्चे खिलाडी नाही आहे हे दाखवून देत असताना मैदानच्या आतमध्ये नवनाथ हिलम डोक्याचा वापर केला. अगदीच समजदारचं क्रिकेट. आणि निश्चितच या ठिकाणी जर आपण विचार केला ना गनिमी कावा खऱ्या अर्थाने या ठिकाणी वापरला म्हणजे डोक्याचा वापर केला. जर ताकदीने काही होत नाही ना तर त्यावेळेस डोक्याचा वापर करणं खूप जरुरी असतं. आणि तो डोक्याचा वापर या ठिकाणी हेमंत सर केला नवनाथ हिलमनं. आता 2 बॉल 15ची गरज. या चेंडू चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. आता शेवटचा बॉल आणि 15 धावेंची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती षटकर ठोकला होता कांतानं. परंतु त्या कांताला जर कांतानं त्या 2 धावा घेतल्या असत्या ना तर मोरेवाडी क्रिकेट टीमला ते फायद्याचं ठरलं असतं हेमंत सर. परंतु ती चुकी केली आणि ती चुकी कुठेतरी मागत ठरते. शेवटचा बॉल 15ची गरज. यस उमेशनं चुकी केली. खऱ्या अर्थानं तर ती उमेशनं चुकी केली. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. पाहूया. यस इथे मात्र मोठा फटका खेळतो तर रोशन मुकने चेंडू खाली होते. विकेटचं पतन आणि यशतरनं विजय निश्चित केला. टीम वर्णाई क्रिकेट संघ वर्णे संघानं विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीमचे देखील गोड गोड कौतुक. बट हार्ड लक टीम मोरेवाडी. आपण खूप दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी आलात. ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी पोहोचलात तशाच पद्धतीने आपण घरी जात असताना आपण सावकाश जायचं. घरी कोणीतरी आपले वाट पाहतोय याची देखील आपण काळजी घ्या. जात असताना आपण सावकाश जा. बट हार्ड लक. येणाऱ्या नेक्स्ट स्पर्धेमध्ये आपण याहीपेक्षा चांगली कामगिरी कराल. याच पुढील स्पर्धेसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि नेक्स्ट मॅचसाठी वर्णे क्रिकेट संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर सन्माननीय आदरणीय शेखर शेठ देशमुख वर्णे गावच्या उद्योजक युवा उद्योजक यांना विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन असण्यास